विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गणिताला एवढं का घाबरता तेच मला कळत नाही। गणित सारखा सोपा विषय दुसरा नाही की ज्यामध्ये फक्त ठराविक काही गुणधर्म क्रिया तुम्ही समजून घेतलात तर त्यावर तुमची गणिताची इमारत उभी करू शकता। तर संभाव्य चुका काय होतात आपण मागील व्हिडिओमध्ये बेरीज कशी करावी अपूर्णांकांची ते पाहिलं। पूर्णांकांचा गुणाकार करताना ऋणधन संख्यांचा गुणाकार काय येतो ते पाहिलं। आज आपण दशांश अपूर्णांक यांचा गुणाकार कसा करावा ते पाहू। तर चला आपण एक उदाहरण घेऊया। दशांश अपूर्णांकांचा गुणाकार। समजा उदाहरणार्थ पहिली संख्या घेतली मी 1.2 गुणिले 2.5 दोन्ही संख्या आहेत। तर अशा वेळेस आपल्या खूप चुका होतात। नक्की दशांशस्थळ कुठे द्यायचं? काही दशांशस्थळ घेऊन गुणाकार करतात तर काही चुकीचं उदाहरण सोडवतात आणि संपूर्ण मग त्यामुळे उदाहरण चुकलं की आपला आत्मविश्वास कमी होतो। मित्रांनो, पायऱ्या नीट समजून घ्या। हा महत्त्वाची क्रिया आहे। दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना दशांशस्थळ नाही असं समजून तुम्ही संख्या वाचा। उदाहरणार्थ हे 1.2 ऐवजी याला 12 म्हणा आणि 2.5 ऐवजी 25 म्हणा। मग 12 गुणिले 25 यांचा गुणाकार तुम्हाला येतो। त्याप्रमाणेच तुम्ही गुणाकार करा। जसं उदाहरणार्थ 12 गुणिले 5 12 पंच 60 60 शी 0 राहिले 6 12 दुणे 24 24 आणि 6 30 हा झाला सरळ सरळ गुणाकार। आता प्रश्न आहे दशांशस्थळ कुठे द्यायचं? इथे 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 की इथे? तर त्यासाठी नियम लक्षात घ्या मित्रांनो आणि ह्या नियमांची एवढी उजळणी करा की भविष्यात कोणतेही उदाहरण सोडवताना तुमची चूक होणार नाही। त्यासाठी करायचं काय? एकूण संख्या किती आहेत? 2 बरोबर। 2 संख्या आहेत। पहिल्या संख्येमध्ये दशांशस्थळाच्या आपल्या उजव्या हाताकडे किती अंक आहे? 1 बरोबर ना। आता दुसरी संख्या आपण बघू। दुसरी संख्या आहे 25। त्यामध्ये दशांशस्थळाच्या उजवीकडे 1 अंक आहे। मग दोन्ही संख्येत एकूण अंक आपण मोजू जे दशांशस्थळाच्या उजवीकडे आहे। 1 आणि 1 2। मग इकडे या संख्येमध्ये दशांशस्थळाच्या उजवीकडे 2 अंक सोडले पाहिजे। हा एक 0 सोडला, हा दुसरा सोडला आपण, म्हणजे उत्तर आला आपला 3। हे एक उदाहरण। समजा आपण आपलं उदाहरण आणखी वेगळं असू शकेल। आणखी एक उदाहरण घेऊ आपण। समजा हेच उदाहरण आपण वेगळं घेऊ 0.12 गुणिले 0.25। बघा फक्त मी उदाहरण याच्यासाठी बदललं नाहीये, हे तुम्हाला गुणाकार येतं परंतु दशांशस्थळामध्ये चुका होतात म्हणून एक साधं आणि सोपं उदाहरण घेतलंय की उत्तर काय येईल, दशांशस्थळ कुठे द्यायचं। आपली समस्या काय आहे? दशांशस्थळ कुठे द्यायचं। परत 12 पंच 60 60 शी 0 राहिले 6 12 दुणे 24 आणि 6 30 30 30 बरोबर आहे। आता आपण काय गुणाकार केला? 12 गुणिले 25। आता आपण दशांशस्थळाच्या उजवीकडचे अंक पहिल्या संख्येत किती आहे? 2। ही दुसरी संख्या त्यामध्ये किती आहे? 2। एकूण किती झाले? 4 अंक झाले। कुठे? दशांशस्थळाच्या उजवीकडे। पहिल्या संख्येत 2 दुसऱ्या संख्येत 2 एकूण दशांशस्थळाच्या उजवीकडे अंक झाले 4। मग आपल्याकडे 3च संख्या आहेत 1 2 3 4 आणि 0 येतोय। मित्रांनो काय झालं? दशांशस्थळाच्या उजवीकडे आपल्याला 4 अंक पाहिजे होते म्हणून दशांशस्थळ कुठे गेला? या ठिकाणी। कळलं? तर अशा प्रकारे दशांशस्थळांची संख्या मोजा आणि तेवढेच दशांशस्थळ उजवीकडे सोडा। हे आपण याला फार तर असंही लिहू शकतो, पुढे शेवटच्या शून्यांना किंमत नसते म्हणून याचं उत्तर आपण असंही लिहू शकतो 0.03। संख्या त्याच आहेत। इथे 2 अंक होते 2 अंक गेले। इथे दशांशस्थळाकडे 4 अंक होते 4 लिहिले। आपण याचंही उत्तर आपण तसं करू शकतो पाहिजे तर 3 उत्तर किंवा 3.0 लिहू शकतो। कळलं मित्रांनो? दशांशस्थळ कुठे द्यायचं याची उजळणी खूप करा। गणित कसं चुकतं मग तुमचं बघा, चुकणार नाही अजिबात। ओके, धन्यवाद।